मी हरीश भास्करराव गायकवाड, मुक्काम पोस्ट चळे, तालुका पंढरपूर. मी सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचा सभापती आहे. प्रशांत मालकाबरोबरचा माझा आणि त्यांचा प्रवास जवळजवळ 1989 सालापासूनचा आहे. आणि 80 सालापासून माझे वडील त्यांच्याबरोबर काम करायला चालू केलं, स्वर्गीय परिचारक साहेबांबरोबर. आणि मी कॉलेजला असल्यामुळं मग कॉलेज संपल्यानंतर माझा आणि प्रशांत मालकांचा संपर्क चालू झाला 1989 पासून. कसा होता हा कार्यकाळ? 1989 ते 2002 ला माझे वडील वारले. तोपर्यंत कमी संपर्क होता, कारण वडीलच सगळ्या क्षेत्रात असायचे. मी आपलं आमच्या भागात गावात ज्या वेळेला परिचारक साहेब येतील किंवा प्रशांत मालक येतील, त्यांचं काय असेल ते त्यांच्याबरोबर संपर्क असायचा. पण 2002 नंतर माझे वडिलांच्या निधनानंतर मग मात्र क्लोज संपर्क चालू झाला माझा आणि त्यांचा. म्हणजे आज जवळजवळ 23 वर्ष झाली. माझ्या राजकीय जीवनाचं जर तुम्ही म्हणत असाल तर वडिलांच्या निधनानंतर मला पांढरंग सहकारी संचालक म्हणून संधी दिली त्यांनी सुरुवातीला. त्याच्या अगोदर संजय गांधी निराधार योजना, त्याच्यावरही तालुका लेवलला मी काम केलं. त्यानंतर DPDC ला काम केलं. आणि आता 2-2.5 वर्ष झालं कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती म्हणून मी काम करतोय. माझ्या राजकीय जीवनात 60% वाटा त्यांचाच आहे म्हटलं तर काय ते वावगं ठरणार नाही. आणि त्यांना किंवा पांढरंग परिवार असेल त्यांना मी काय दिलं हा जो तुमचा प्रश्न आहे, तर त्या संदर्भात एकच सांगू इच्छितो की 2007 किंवा 8 असेल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला 9 नंतर 5 ते 9 ला विजयदादांचा पराभव झाला. म्हणजे आमच्या पार्टीची आमदारकी गेली. पुन्हा कालांतरानं दामाजी सहकारी, भीमा सहकारी पंचायत समितीचे इलेक्शन लागलं. त्यावेळेला कटिंग प्रसंगामध्ये आमचा जो गट येतो तो विठ्ठल परिवाराची ताकद जादा असणारा गट. तिथं सुद्धा मी पंचायत समितीचा उमेदवार पुढे होऊन निवडून आणला. आणि तो उमेदवार 8 आणि 8 16 तो 9वा उमेदवार आमचा होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की पंचायत समितीला सभापती पद आमच्या पार्टीकडे राहिलं. हे एक चांगलं योगदान म्हणलं तर आनंद होईल. त्यांचं बाजार समितीचं वर्चस्व 1992 साली परिचारक साहेबांची सत्ता या बाजार समितीवर आली. त्याच्या अगोदर 40 वर्षे कैलासाच्या अवधूराव यांच्याकडं ही बाजार समिती होती. 92 नंतर म्हणजे मी जवळजवळ 2021 ला सभापती झालो, 22 ला. मग 25 वर्ष झालं त्यांचं वर्चस्व तर आहेच. परंतु या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या अगोदर पण स्वर्गीय परिचारक साहेब होते त्यावेळेपासून ही परिचारक साहेब सुद्धा जातीने लक्ष द्यायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला डाळिंबाचा वजनावरचा निलाव हा कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे चालू झाला. किलोवरचा, नाही तर क्रेटवरतून निलाव असायचे, सौदे असायचे. पुन्हा बेदाना मार्केट जाहीर निलाव पद्धतीनं हे पंढरपूरला स्वर्गीय परिचारक साहेबांनी चालू केलं. असे महत्वाचे बदल परिचारक साहेब असतील किंवा प्रशांत मालक असतील यांनी केलेले आहेत. आणि हे करत असताना या 2.5 वर्षाचा लेखाजोखा मांडत असताना या 2.5 वर्षाच्या अगोदर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्याच्या लेवलला 32वा नंबर होता गुणांक पद्धतीनं. तो आमच्या कार्यकालात 1 वर्षात 12 नंबरवर आला. आणि गेल्या वर्षी आम्हाला आमचा राज्यात 5वा, जिल्ह्यात 1ला नंबर आलेला आहे. आणि हे घडत असताना जे छोटे छोटे बदल या 2.5 वर्षात मोठं काय काम आम्ही केलं नाही, परंतु छोटे छोटे जे बदल होते ते संपूर्ण प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली करून आम्ही चांगलं काम उभा केलंय असं मला वाटतं. ते आम्ही प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेले. जसं की आम्ही आता CCTV संपूर्ण 40 एकरात CCTV बसवतोय.
आता टेंडर प्रक्रिया चालू आहे. संपूर्ण मार्केट कमिटी आम्ही सोलर लाईट करतोय. 1,10,00,000चा प्रोजेक्ट आहे, तो पण आमचा सँक्शन झालाय, टेंडरला आहे. पुन्हा सौदे बेदाण्याचे होत असताना बेदाण्याची खूप मोठी ओलाढाल पंढरपूर मार्केटला होती. ते होत असताना थोडस निलावामध्ये जी थोडासा विस्कळीतपणा येत होता. म्हणजे होत होतं काय की 30 दुकानं एका दुकानाला 20 मिनिटाचा वेळ पहिला द्यायचा. 20 गुणिले 30 म्हणलं तर 600 मिनिटं व्हायची. 600 मिनिटं मधला एक अर्ध्या तासाचा ब्रेक धरला तर ती 30 मिनिटं म्हणजे 630 मिनिटं व्हायची. म्हणजे एकूण जवळजवळ 12 ते 14 तास सौदे चालायचे. मग आम्ही त्यात थोडस प्रशांत मालकाची चर्चा करून एका दुकानाला 15 मिनिटाचा वेळ चालू केला. त्यामुळं आता 8 ते 10 तासात संपूर्ण सौदे पूर्ण होतात. हा एक महत्वाचा बदल आम्ही मार्केट कमिटीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली केला. कायमच त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या कुटुंबाबरोबर आहे. आमची म्हणजे मी एकटा नाहीये, आमच्या बरोबर जे काम करत आहेत गेले 40 वर्ष झालं आमच्या पांडुरंग परिवारामध्ये जे काही सगळे सहकारी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची ताकद कायमच आमची त्यांच्या बरोबर आहे. थोडस मध्यंतरीच्या म्हणजे या 5-6 वर्षात थोडस राजकीय आम्ही पाठीमागे राहिलोय असं एक थोडस चित्र तयार झालंय. परंतु भविष्यात निश्चितपणानं सांगतो की पुढचा काळ हा आमच्या दृष्टीनं पांडुरंग परिवार आणि प्रशांतजी परिचारक यांचा असेल एवढं मी ठामपणे सांगू इच्छितो. आता हे बघा, माझं आणि त्यांचं नातं खूप वेगळं आहे. कौटुंबिक लेवलला ते माझे मोठे भाऊ आहेत, व्यवसायामध्ये ते माझे गुरु आहेत, आदर्श आहेत, आणि राजकारणामध्ये माझे बॉस म्हणजे माझे नेते आहेत. या सगळ्या अँगलनं आणि खाजगी आयुष्यात ते माझे जवळचे मित्र आहेत. एकदम क्लोज नातं आहे आमचं. आणि मग मी अशा या माझ्या मोठ्या बंधूला, माझे नेते यांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना इथून पुढचं राजकीय कारकीर्द त्यांची आणखी भरो, आणि जिल्ह्याचे नेते आम्ही जे म्हणतो गेले 10 वर्ष झालं ते सत्यत्वात येवो अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे करतो. नमस्कार, मी उमा महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी कनिष्ठ विभागामध्ये मराठी विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली होती आणि ती अतिशय छानपणे पार पडलेली आहे. स्वराज्य माझा न्यूज चॅनल आणि महाविद्यालयातर्फे ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि स्वराज्य माझा न्यूज चॅनलने या ठिकाणी विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट देऊन त्यांचा उचित असा सत्कार केलेला आहे. आणि त्याचबरोबर माननीय प्रशांत मालकांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्मवीर कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आम्ही ही महाविद्यालयाची वाटचाल यशस्वीपणे करत आहोत. आणि या ठिकाणी मी मालकांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अंजली आनंद चौरे, उमा महाविद्यालय येथे लायब्ररियन म्हणून कार्यरत आहे. आणि आमच्या उमा महाविद्यालयामध्ये आज सकाळी ग्रंथालय दिनाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्येच आमच्या संस्थेचे विश्वस्त डॉक्टर परिचारक सर यांनी मालकांना शुभेच्छा देऊन आणि रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय दिनाच्या शुभेच्छा देऊनच कार्यक्रम सुरू केला. तर प्रशांत मालकांना त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचे हे कार्य, सामाजिक शैक्षणिक जे कार्य आहे ते असेच वृद्धिंगत राहो. आणि आज जो त्यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कविता वाचनाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठीही आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि या चॅनलसाठीही शुभेच्छा. मी प्राचार्य धीरज कुमार रंगनाथ बाड, उमा महाविद्यालय पंढरपूर, श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या संस्थेच्या वतीनं चालवलं जात असलेले उमा महाविद्यालय
आणि उमा शिक्षण संकुलामध्ये BA, BCom आणि BCA हे अभ्यासक्रम वरिष्ठ विभागामध्ये चालवले जातात. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे ज्युनियर विभागामध्ये चालवले जातात. तसेच माननीय प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या रीतीनं सुरू आहे. मोठ्या मालकांनी घालून दिलेल्या आदर्शावर आणि प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम हे महाविद्यालय राबवित आहे. पुढील वर्षामध्ये BSc ECS हा नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत. नेहमी प्रशांत मालकांशी माझी ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि भविष्य काळामध्ये विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावरती कसे उभे राहतील या दृष्टीने विविध अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये राबवावेत, विविध कोर्सेस या ठिकाणी शॉर्ट टर्म कोर्सेस राबवावेत अशा कायम सूचना त्यांच्याकडून आम्हाला मिळत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवत आहोत. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरावरती आज कार्यरत आहेत आणि याला पाठबळ प्रामुख्यानं या ठिकाणी प्रशांत मालकाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. सहकार क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये ते कार्यरत असले तरी शिक्षण क्षेत्रामध्येही चांगला त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि सातत्यानं नवीन उपक्रम या शिक्षण क्षेत्रामध्ये राबवले जावेत अशा प्रकारचा संकल्प त्यांचा असतो. तर त्यांच्या संकल्पाची पूर्ती करण्याचं काम आम्ही या त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. भविष्य काळामध्ये त्यांच्या हातून अशाच प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य व्हावं आणि त्यांना समाजाला ते उपयुक्त ठरावं अशा प्रकारची सदिच्छा मी व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून माझे प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व या संकुलाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी प्राध्यापक अनंत वासुदेव कुलकर्णी, मानसशास्त्र विभाग प्रमुख उमा महाविद्यालय पंढरपूर. श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मान्य आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी टाकळी गावचा रहिवासी आहे, गिरिजात्मक नगर उपनगरामध्ये राहतो. आमच्या भागासाठी नगरपालिकेकडून पाण्याची जी कायमस्वरूपी व्यवस्था आहे, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता, तो आदरणीय प्रशांतराव मालकांनी सोडवला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि कुठल्याही कार्यक्रमाला नवीन योजना सुरू करताना ते आमच्या भागामध्ये येतात तेव्हा आम्हाला खूप खूप आनंद होतो, बरं वाटतं. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दीर्घायुष्याबद्दल पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद.